श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रोते हो, श्रीराम अवतार संपल्यानंतर दैत्य माजले होते. कंस, चाणूर, मुष्टिक, अघ, बक, केशी, प्रलंब, शिशुपाल, वक्रदंत, चैद्यनायक, जरासंध असे अनेक दैत्य प्रबळ झाले होते आणि ते सर्वसामान्यावर अत्याचार करत होते. स्त्रियावर अत्याचार करत होते. जरासंधाच्या बंदिशालेत सहस्त्रराजे होते. गायी, ब्राह्मण आणि स्त्रिया यांचा छळ करून त्यांना मारत होते. हे सारे अनाचार पृथ्वीला सहन होईना. तिला दैत्यभार सोसवेना. ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. पृथ्वीचे आक्रंदन ऐकून ब्रह्मदेव म्हणाला की, तू चिंता करू नकोस. दैत्यांनी पृथ्वीवर कसा अनर्थ केला आहे हे गायीबरोबर आलेल्या विप्रांनी ब्रह्मदेवाला सांगितले. विप्रांचा तो कोल्हाळ ऐकून इंद्र देवासह आला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले की, आता आपण जगताचा उद्धार करणाऱ्या श्रीविष्णूकडे जाऊया. देव, प्रजानन ऋषी यांना बरोबर घेऊन क्षीरसागरात विश्रांती घेत असलेल्या श्रीविष्णूकडे ब्रह्मदेव गेले. क्षीरसागराचा महिमा काय आहे, तेथील परमात्मा कसा आहे, ही कथा शौनकादी ब्राह्मण श्रेष्ठांना सूत सांगत आहे. ती कथा व्यासनंदनाने परीक्षिताला सांगितली आणि वैशंपायनाने जनमेजयाला सांगितली होती. तीच कथा श्रीधर प्राकृत भाषेत श्रोत्यांना सांगत आहेत. ही कथा सावध चित्ताने ऐका, त्यामुळे तुमच्या मनातील सर्व पापांचे भस्म होईल. स्वर्गातले देव, ऋषी, सर्व प्रजानन आणि गायीच्या रूपात प्रकटलेल्या वसुंधरेला घेऊन ब्रह्मदेव स्वतः श्रीविष्णूकडे गेले. श्रीविष्णूचे वर्णन करताना व्यास आणि वाल्मिकी थकले. बृहस्पती तटस्थ झाले. पंचाननाची मती कुंठित झाली. हरिप्रताप अद्भुत आहे. अभिमानाचा त्याग करून श्रीहरीच्या गुणांचे वर्णन करावे. दैत्यांच्या छळामुळे हतबल झालेली पृथ्वी, प्रजा आणि ऋषी श्रीहरीला शरण आले. इंद्रादी देवासह स्वतः बृहस्पती श्रीविष्णूच्या चरणांपाशी आले. त्यांनी श्रीविष्णूची मनापासून पूजा केली. क्षीरसागराच्या मध्यभागी तेजस्वी असे मोठे बेट होते. तेथे लक्ष योजने विस्ताराचा दिव्य रत्नांनी मढवलेला अत्यंत लखलखीत असा मध्यमंडप होता. त्या मंडपात सहस्त्र फणे असलेला शेषाचा विशाल पलंग होता. त्या पलंगावर नीलवर्ण श्रीहरी पोहडला होता. श्रीहरीने दिव्य पितांबर परिधान केले होते. त्याच्या अंगावर नानाविध रत्नभूषणे होती. श्रीवत्स चिन्ह, कौस्तुभ, वैजंतीमाळ आणि शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असा तो नितांत सुंदर आणि सोजर रूप कोणालाही डोळ्यांनी दिसत नव्हते. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन जेव्हा पैलतीरावर पोहोचले, तेव्हा त्या भव्य मंडपाच्या ठिकाणी दिसणाऱ्या बालदिवाकाराप्रमाणे दैदिप्यमान अशा तेजमंडलाला सर्वांनी वंदन केले आणि परमात्म्याची स्तुती केली. त्यानंतर श्रीविष्णूच्या पराक्रमाचे आणि अवतारलीलांचे वर्णन केले. त्यानंतर पृथ्वीवर कसा अनाचार माजला आहे ते श्रीविष्णूला सांगितले. दैत्यांचा अधर्म, अनाचार, हिंसाचार यामुळे यज्ञयाग, गोब्राह्मण, धर्म, साधू, संत, ऋषीमुनी, विष्णुभक्त, सज्जन, स्त्रिया हे सारे जण कसे गाजले आहेत ते सांगितले. तूच आमचा रक्षणकर्ता आणि एकमात्र आधार आहेस. सारे विश्व करून होऊन तुझा धावा करत आहे. आता या उन्मत्त दैत्याचे काय करायचे ते तूच ठरव, असे ब्रह्मदेवाने श्रीविष्णूला सांगितले. देव, ऋषीमुनी आणि ब्रह्मदेव यांचा धावा ऐकून क्षीरसागरातून अंतरिक्ष ध्वनी उमटला की, घाबरू नका, चिंता करू नका. मी यादव कुळात अवतार घेऊन दुष्टाचा संहार करीन. तुम्ही देवानी यादव म्हणून जन्म घ्या. उपदेवानी गोपाळ व्हावे. ऋषींनी गोवत्स व्हावे. यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार ह्यांनी कुंतीच्या पोटी पांडव म्हणून जन्म घ्यावा. बृहस्पतीने द्रोण होऊन पांडवांना विद्यादान करावे. अग्नीने दृष्टद्युम्न व्हावे आणि पार्वतीने द्रौपदी व्हावे. लक्ष्मीने रुक्मिणी व्हावे. वसुदेव, देवकी ह्यांच्या पोटी मी स्वतः जन्म घेईन. शेष माझा मोठा भाऊ बलराम होईल. ह्या अवतार कार्यात तुम्ही सर्वांनी मला सहाय्य करावे. आता आपण सर्वांनी आपापल्या स्थानी जाऊन पुढील तयारी करावी. जगतपित्याचे ते बोलणे ऐकून सर्वांना आनंद झाला. ज्याचा पुत्र वासुदेव असेल अशा वसुदेवाचा जन्म यदुवंशात झाला. मथुरेचा राजा उग्रसेन होता आणि त्याचा मुलगा हा दुरात्मा कंस होता. उग्रसेनाच्या पत्नीला शुचिस्मिता हिला एक दैत्य अरण्यात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला व तिला सांगितले की, माझ्यापासून तुला पुत्र होईल. त्यावर शुचिस्मिताने संतापून त्या दैत्याला सांगितले की, तुझ्या ह्या पुत्राला श्रीकृष्ण आपटून क्षणार्धात ठार मारेल. सतीचा क्रोध पाहून तो दैत्य पळून गेला. पण त्या साध्वीच्या पोटी कंस नावाचा दैत्य जन्माला आला. कंस आपल्या पित्याचा उग्रसेनाचा द्वेष करी आणि यादवांचा उपास करी. त्याने उग्रसेनाला बाजूला करून राज्य स्वतःच्या ताब्यात घेतले.
विष्णुभक्त गायी आणि ब्राह्मण ह्यांना तू जीवे मारी. जे दुष्ट होते, दुर्जन होते, त्यांना त्याने आपले प्रदान केले. मुष्टिक, चाणूर, केशी, प्रलंब, आधासूर, जलासूर, देणकासूर, नरकासूर, कागासूर, खर, शल, तोषला अशा अनेक दैत्यांचा समावेश त्याच्या प्रदानामध्ये होता. आपल्या राज्यातील सज्जनांचा त्याने नायनाट केला होता. उग्रसेनाची कन्या देवकी उपर झाली होती. दुरात्मा कंसाचे देवकीवर अतिशय प्रेम होते. देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला. विवाह सोहळा मथुरेमध्ये संपन्न झाला. उत्तम सजवलेल्या रथामधून वधूवरांची वरात निघाली होती. वरातीचा रथ स्वतः कंस हाकत होता. कंस अतिशय आनंदात होता. अचानकपणे देवानी गर्जली की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल. ती देवानी ऐकून तेथे जमलेला जनसमुदाय स्तब्ध झाला. कंस घाबरला. त्याचा आनंद मावळला. तो क्षणार्धात कठोर झाला. आपण ह्या देवकीला मारून टाकावे असा विचार त्याच्या मनात आला. त्या विचारासरशी कंसाने देवकीची वेणी धरून तिला रथाखाली पाडले आणि तिचा वध करण्यासाठी शस्त्र उसपून तिच्या मानेवर धरले. कंसाचे ते उग्र रूप पाहून देवकीने त्याचे पाय धरले आणि ती त्याची करुणा भाकू लागली. पण कंसाला तिची दया आली नाही. आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मथुरेमध्ये अचानक हाहाकार झाला. राजा उग्रसेन दुःखाने व्याकुळ झाला. वरातीत सहभागी असलेले लोक दुःखी झाले. सगळे लोक रडू लागले. प्रसंगावधान राखून वसुदेव रथावरून खाली उतरला आणि त्याने कंसाचा हात धरला. तो कंसाला म्हणाला की तू स्त्री हत्येचे पाप करू नकोस. पण कंस त्याचे ऐकेना. तो वसुदेवाला म्हणाला की हिचा मुलगा माझा घात करणार आहे, मग मी हिला जिवंत कसे ठेवू. असे म्हणून कंसाने आपल्या हातातील शस्त्र परत एकदा देवकीवर उगारले. त्यावेळी वसुदेवाने कंसाला वचन दिले की हिला जे पुत्र होतील ते मी तुझ्या स्वाधीन करेन. वसुदेवाच्या वचनामुळे देवकीवर प्राणसंकट टळले. पण कंसाने आपला मेहुणा आणि बहीण ह्यांना बंदीशाळेत टाकले. त्यांना साखळ दंडाने जखडले. त्यांच्यावर कडक पहारा ठेवला. काही काळानंतर देवकी गरोदर राहिली. पण आपल्या मुलाचे पुढे काय होणार ही चिंता तिला भेडसावत होती. यात अकाल ती प्रसूत झाली. तिचा मुलगा झाला. पुत्र पाहून दोघांनाही आनंद झाला. पण तो आनंद क्षणभंगुर होता. वसुदेव म्हणाला की मी कंसाला वचन दिले आहे त्याप्रमाणे त्याला हे बाळ नेऊन देतो. बाळाला उचलून वसुदेव जड अंतःकरणाने कंसाकडे गेला. त्या बाळाला पाहून कंसाच्या मनात त्या बाळाबद्दल स्नेह निर्माण झाला. त्याने विचार केला की देवकीचा 8वा पुत्र माझा घात करणार आहे, मग मी पहिल्या 7 पुत्रांना का मारावे. कंस वसुदेवाला म्हणाला, तू तुझा हा पुत्र घेऊन जा, पण तुझा 8वा पुत्र मात्र मला नक्की दे. मी त्याचा वध स्वतःच्या हाताने करणार आहे. कंसाच्या मनातील तो सद्भाव पाहून वसुदेवाला आश्चर्य वाटले. सुटकेचा निश्वास टाकून तो देवकीकडे गेला. बाळ पाहून देवकीला आनंद झाला. जाणारा प्राण जणू परत आला. वसुदेव गेल्यावर कंसाच्या सभेत नारद गेले. कंसाने नारदांच्या आधारात नित्य केले आणि घडलेली हकीकत सांगितली. त्यावर नारद कंसाला म्हणाले, कंसा, तू देवांच्या फसव्या भाष्यावर विश्वास ठेवू नकोस. तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. देवकीच्या 8 पुत्रांमधला नेमका तुझा शत्रू कोण हे तुला कसे कळणार. कारण 8पासून उलटे मोजले तर पहिले अपत्य 8वे ठरते. ह्याप्रमाणे कोणतेही अपत्य 8वे ठरू शकते. तू सावध हो आणि देवकीच्या कोणत्याही पुत्राला जीवदान देऊ नकोस. कंसाच्या हातून बालहत्या घडावी आणि त्याचे आयुष्य कमी व्हावे ह्याच विधीचे विधान होते. कंसाला नारदाचा युक्तिवाद पटला. मरणाचे भय वाटणाऱ्या कंसाने आपला विचार बदलला. तो संतापाने बंदीशाळेकडे धावला. हरिणीचे सुकुमार पाडस मारायला ज्याप्रमाणे वाघ धावतो त्याप्रमाणे कंस बंदीशाळेकडे धावला. देवकीला तर तो साक्षात यम वाटला. कंसाने तिच्या पदराखाली असलेले ते बाळ ओढवून घेतले. देवकीने कंसाचे पाय धरले आणि मला ह्या पुत्रांचे दान दे असे सांगितले. पण कंसाने ते ऐकले नाही. त्याने त्या मुलाला देवकीकडून हिसकावून घेतले आणि बंदीशाळेच्या दाराजवळ असलेल्या शेळीवर आपटून मारले. दुर्जनाजवळ दयामाया नसते. कंसाने एक एक करून देवकीचे 6 पुत्र मारले. देवकी दुःखाने व्याकुळ झाली होती. वसुदेवाचे हृदय शोकाने पिळवटून गेले होते. कर्माला दोष देण्यापलीकडे तो काही करू शकत नव्हता. 6 बालहत्या करणाऱ्या कंसाची पातके वाढत चालली. गो, ब्राह्मण आणि हरिभक्त ह्यांना त्रास देऊन त्याने अनाचारच माजवला होता. अवताराची वेळ झाली आहे हे श्रीविष्णूंच्या लक्षात आले. श्रोते हो, अशा ह्या कृष्णकथारूपी कमळावरचे तुम्ही भ्रमर आहात. ही कृष्णकथा म्हणजे दूध आहे आणि त्या दुधाचे तुम्ही श्रोत्याने राजहंस होऊन सेवन करावे. आळस झटकून टाका आणि या कथेचे अमृतपान करा. त्यामुळे तुमचे जन्ममरण सुटेल. ह्या कथेचा अर्थ जाणून घेणाऱ्याच्या हाती ब्रह्मानंद पद येईल. असे सांगून
श्रीधराने हा दुसरा अध्याय इथे पूर्ण केला. शास्त्र, पुराणे आणि वेद ह्यांना तुझे वर्णन करता येत नाही. अशा अनंत ब्रह्मांड नायका तुझा जय जयकार असो. पृथ्वीचे वजन, सागरातले पाणी, पृथ्वीवरील गवत ह्यांची गणना करता येईल, पण तुझ्या गुणांचे वर्णन करता येणार नाही. असो श्रोते हो, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की कंसाने देवकीच्या 6 अभ्रकांना मारून टाकले. कंसाच्या पापाचा घडा आता भरत आला हे पाहून श्री विष्णू शेषाला म्हणाले की आता आपण दोघांनी पृथ्वीवर अवतार घेण्याची वेळ झाली आहे. त्यावर शेष म्हणाला की देवा, मी आता तुमच्याबरोबर अवतार घेणार नाही. राम अवतारात मी तुमचा धाकटा बंधू होऊन खूप कष्ट सोसले आहेत. आता आपणच अवतार घ्यावा. त्यावर भगवान विष्णू शेषाला म्हणाले की अरे, असं का म्हणतोस? तू तर माझा जीवलग आहेस. तुझ्याशिवाय मला करमत नाही. तू माझा समरभूमीवरील पाठीराख आहेस. ह्या अवतार कार्यात तू माझा मोठा भाऊ हो. मी तुझ्या आज्ञेत राहीन. तू बलराम हो आणि मी श्रीकृष्ण होईन. तू देवकीच्या उदरातला गर्भ हो. योगमायेने मी तुला गोकुळातल्या रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवीन. मग मी देवकीच्या गर्भात प्रवेश करीन. जन्म होताच मी गोकुळात येईन. गायीचे रक्षण करण्याच्या निमित्ताने आपण दोघी मिळून सर्व असुरांचा नायनाट करू. ब्रह्मांड नायकाने केलेली स्तुती आणि अनुनय ऐकून संकर्षणाने त्याला नमस्कार केला आणि तो देवकीच्या उदरात 7व्या गर्भाच्या रूपाने आला. दिसामासाने गर्भ वाढत होता. 7व्यांदा गर्भधारणा झाल्यावर देवकीला वाटत होते की मी ह्या पृथ्वीला उचलून घेईल. हाती नागर मुसळ घेऊन मीच ह्या कंसाला मारेल. सर्व दैत्याचा समूळ नायनाट करावा असे देवकीला वाटत होते. ही गोष्ट देवकीने वसुदेवाला सांगितली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. देवकीला 7वा महिना लागला तेव्हा रात्री वसुदेव देवकी गाढ निद्रेत असताना मथुरेच्या कारागृहात योगमाया प्रकट झाली. तिने देवकीचा गर्भ गोकुळात नेला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात त्याची स्थापना केली. दुसरे दिवशी जेव्हा रोहिणी जागी झाली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण गरोदर आहोत. नंद आणि यशोदा ह्यांच्या घरी गुप्तपणाने राहणारी रोहिणी चिंता करू लागली. नंद आणि यशोदा ह्यांच्या मनातही अनेक शंका उत्पन्न झाल्या, पण तेवढ्यातच देवाने झाले की रोहिणी हा वसुदेवाचाच अंश आहे आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी तुझ्या पोटी प्रत्यक्ष शेष जन्म घेणार आहे. ती आकाशवाणी ऐकून नंद, यशोदा आणि रोहिणी तिघांनाही आनंद झाला. गर्भाचे 9 महिने पूर्ण होताच दैत्यप्यमान अशा बळीरामाचा जन्म झाला. त्याचवेळी यशोदाही गर्भवती झाली. तिच्या पोटी हरिमायेने अवतार घेतला होता. मथुरेच्या कंसाच्या कारागृहात असणाऱ्या देवकीच्या लक्षात आले की आपला गर्भ चिरून गेला आहे. तिने तसे वसुदेवाला सांगितले तेव्हा वसुदेव म्हणाला की ही ईश्वराची काय माया आहे ते कळत नाही. कंसाच्या भीतीने गर्भ चिरून गेला असेल. कंसाला हे वर्तमान कळले तेव्हा त्याने सर्वाला सांगितले की आता देवकीचा 8वा पुत्र जन्माला येईल. सर्वांनी डोळ्यात तेल घ्यावून त्याच्याकडे लक्ष ठेवा. कंसाला आता सगळीकडे देवकीचा 8वा पुत्र दिसू लागला. त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाशाने तो 8वा पुत्र दिसू लागला. त्या भीतीने, त्या धाकाने कंसाला झोप येईना. क्षीरसागरातल्या श्रीहरीने लक्ष्मीला सांगितले की तो आता वैदर्भ देशाच्या भीमक राजाची कन्या म्हणून जन्म घे. जगद्वंद्य श्रीहरीने मथुरेतील देवकीच्या गर्भात प्रवेश केला. तो जन्म मृत्यू पलीकडचा आहे. तो पृथ्वीवरील दैत्यांचा नायनाट करण्यासाठी देवकीच्या गर्भात आला. ह्या गर्भारपणात देवकी तेजस्वी दिसत होती. तिच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. ती सुखात होती. तिला सगळीकडे मुरारी दिसत होता. वसुदेव मात्र चिंताग्रस्त होऊन देवकीला म्हणाला की ह्या 8व्याचा घात करायला कंस टपून बसला आहे. वसुदेवाचे ते चिंतायुक्त बोलणे ऐकून देवकी दंड थोपटून म्हणते की मी त्या कंसाला आपटून ठार मारील. मी ह्या पृथ्वीवरील सर्व दैत्यांचा संहार करण्यासाठी जन्माला आले आहे. देवकीचे ते बोलणे ऐकून वसुदेव आश्चर्यचकित झाला. तो तिला गप्प बस असे सांगू लागला तेव्हा देवकी त्याला म्हणाली की मी सनातन परब्रह्म आहे. मी ह्या मायेचा नियंता आहे. आकाशातील देवांना कळले की श्रीहरीने देवकीच्या पोटी प्रवेश केला आहे. त्यांना आनंद झाला. ते सारेजण गुप्त रूपाने त्या कारागृहात आले. त्यांनी देवकीला नमस्कार केला आणि तिच्या उदरात वाढणाऱ्या नारायणाची स्तुती केली. कंस मनोमन पूर्णपणे घाबरला होता. आपला काळ आता लवकरच जन्म घेणार आहे ह्या जाणीवाने तो बेचैन झाला होता. देवकीवर आता त्याने बारीक नजर ठेवली होती. अधूनमधून तो स्वतः देवकीला पाहण्यासाठी येई. ती तिला कधीही चिंतामग्न आणि दुःखी दिसत नव्हती. तो तिच्यासमोर येऊन उभा राहील तेव्हा तिला वाटे महेशापुढे उभा असलेला हा मशक आहे. कंस जेव्हा देवकीला न्याहाळून पाहीत तेव्हा त्याला दैत्यप्यमान अशी चतुर्भुज विष्णुमूर्ती दिसे. सुदर्शन सोडण्याच्या तयारीत असलेली आरक्त नेत्र विष्णुमूर्ती पाहून कंसाची बोबडी वळायची. त्याचे हातपाय कापू लागत. त्याच्या हातातील शस्त्रे गळून पडत आणि मग तो आरडाओरडा करत पळून जाई. देवकीच्या 8व्या पुत्राला ठार केल्याशिवाय मी राहणार नाही असे म्हणून तो
आल्या गेल्यावर ओरडत असे. दिवस सरले, वर्षा ऋतू सुरू झाला. श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या बुधाष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यापूर्वी मथुरेतले त्या कारागृहात अचानक प्रकाश उजळला. देवकीसमोर 8 वर्षाच्या श्रीहरीचे मनोहारी रूप उभे होते. देवकी त्या श्रीहरीला म्हणाली, तुझे हे लोभस रूप पाहून मला खूप आनंद झाला आहे. तू माझा पुत्र होऊन माझ्या पोटी जन्म घे, तसा माझा हट्टच आहे असे समज. तो माझा पुत्र म्हणून जन्माला आलास तर माझा आनंद गगनात मावणार नाही. त्यावर तो बाल श्रीहरी म्हणाला की मी तुझा हा हट्ट सहज पुरवीन, पण माझा जन्म झाल्यावर मला लगेचच गोकुळात पाठव. तेथे माझा मित्र ज्येष्ठ बंधू बळीराम आहे. तो आणि मी दोघे म्हणून तुझ्या दर्शनाला येऊ. मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असे सांगून त्या जगज्जीवनाने आपली योगमाया घालून देवकीस मोहविले. क्षणापूर्वी घडलेला प्रसंग ती विसरली आणि तिला बाळकृष्ण दिसला. तिला वाटले की माझ्या पोटी जन्मलेले हेच बाळ आहे. त्या बाळाला पाहून ती घाबरली. त्या बाळाच्या जन्मामुळे बंदीशाळेमध्ये अलौकिक असा प्रकाश पडला. रात्रीचा दुसरा प्रहर होता. देवकीने वसुदेवाला उठवले आणि त्याला सांगितले की श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. पण त्याला कुठे लपवावे? जरासा जरी आवाज झाला तर पहारेकरी जागे होतील आणि श्रीकृष्ण जन्माचे वृत्त कंसाला सांगतील. आवाज न करता हळूच ह्याला आपल्या हृदयाशी धरा. देवकीचे बोलणे ऐकून वसुदेव लगबगीने उठला. त्याने श्रीकृष्णाला उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि तो देवकीला म्हणाला, आज ह्याला कुठे लपवू? सूर्याला कधी मुठीने जागता येते का? ऐरावताला कधी झोपडीत लपवता येईल का? सागर कधी रानात मावेल का? ह्या माझ्या बाळाला मी आज कुठे लपवू? हे व्रत जर बाहेर कळले तर अनर्थ होईल. त्यावर देवकीने अगदी हळू आवाजात वसुदेवाला सांगितले की हा अयोनी संभव पुत्र आहे, ह्याला घेऊन लगेचच गोकुळात जा. त्यावर वसुदेव म्हणाले, माझ्या पायात शंकरला आहेत. दारावर पहारेकरी बसले आहेत. दारांना मोठी कुलपे लावलेली आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे आणि बाहेर पाऊस कोसळतो आहे. यमुनेला पूर आला असेल अशा परिस्थितीत मी ह्या बाळाला घेऊन गोकुळी कसा जाऊ? मी जरा जरी हालचाल केली तरी बेड्यांच्या आवाजाने द्वारपाळ जागे होतील. मी काय करू? त्याने त्या चैत्यगण श्रीकृष्णाला आपल्या हृदयाशी धरले आणि तो सद्गदित झाला. श्रीकृष्णाला पाहताच वसुदेवाच्या बेड्या तुटल्या. वसुदेवाला नवल वाटले. देवकी आश्चर्याने आपल्या बाळाजवळ आली. त्याला डोळे भरून पाहिले. कृष्ण आपल्या जन्मदात्रीकडे पाहून हसत होता. वसुदेव दाराजवळ आला. श्रीकृष्णांच्या पायाचा स्पर्श दाराला होताच दारे आपोआप उघडली. दारावरच्या रक्षकांना गाढ झोप लागली होती. वसुदेव घाईघाईने जाऊ लागला. त्याला कोणीही अडवले नाही. वसुदेव बंदीशाळेतून बाहेर पडला. सगळीकडे पावसाचे थैमान झाले. फणींद्राने आपला विशाळपणा कृष्णावर छत्र म्हणून धरला होता. वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन यमुना तीरावर पोहोचला. यमुनेला पूर आला होता. वसुदेव श्रीकृष्णाला जसजसे वर करू लागला तसतसे यमुनेचे पाणी वर चढू लागले. वसुदेव पाण्यात अखंड बुडाला होता. वसुदेवाने वैकुंठपतीचा धावा केला होता. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या डाव्या पायाने यमुनेला स्पर्श केला. श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने यमुना पावन झाली. यमुनेने वसुदेवाला वाट करून दिली. वसुदेवाने यमुना नदी पार केली आणि तो गोकुळातल्या नंदाच्या घरी गेला. त्याचवेळी यशोदेला कन्या झाली होती. पण हरीच्या योगमायेमुळे सगळेजण झोपले होते. यशोदालाही कळले नाही की आपल्याला कन्या झाली आहे. नंदाच्या घराची सर्व दारे सताड उघडी होती. वसुदेवाने नंदाच्या अंतर्घरात प्रवेश केला. वसुदेवाने कन्येच्या जागेवर कृष्णाला ठेवले आणि कन्येला घेऊन तो तातडीने मथुरेत परतला. वसुदेवाने पुत्र ठेवून कन्या नेली आहे हे कोणालाही कळले नाही. वसुदेव बंदीशाळेत परतला. कृष्णाच्या जागी मायेला आणले. ती माया रडू लागली. तिचे रडणे द्वारपालाला ऐकू गेले. ते धावत कंसाकडे गेले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकी प्रसूत झाली आहे. ही वार्ता कंसाला कळताच तो त्वरेने उठला. शत्रूवर जसे धावून जावे तसा तो धावत बंदीशाळेत आला आणि त्याने देवकीला विचारले, माझा 8वा शत्रू कुठे आहे? त्यावर काकुळतेला येऊन देवकी आपल्या भावाला म्हणाली, हिला मारू नकोस. देवकी खेदाने रडत होती. तिने त्या आदिमाईला आपल्या मांडीवर घेतले. कंसाने तिला ओढून घेतले. तो पुत्र आहे की कन्या हेही त्याने पाहिले नाही आणि तिला घराघरा फिरवून शिळेवर आपटले. त्यावेळी ती महाशक्ती कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली. सहस्र विजांचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे मोठा आवाज झाला. प्रलय आला की काय असे वाटून कंस भयभीत झाला.
आपला वैरी आपल्या हातून निसटून गेला आहे हे पाहण्याकरता जेव्हा त्याने वर आकाशात पाहिले तेव्हा त्याला तळपणारी महाशक्ती दिसली. तिचे तेज आकाशात मावत नव्हते. ती महाशक्ती कंसाला म्हणाली, अरे मुडा दुराचारा, निष्ठुरा, तुझा वैरी पृथ्वीवर वाढत आहे. ते वचन ऐकून कंसाचे मन धगधगले. शक्ती अदृश्य झाली. कंस आपल्या महालात परत आला. कवी श्रीधर म्हणतात की, श्रोते हो, श्रीकृष्ण कथेची ही माळ तुम्ही आपल्या गळ्यात घाला. श्रीकृष्ण गोकुळाला धन्य करेल आणि तुमच्या हृदयरूपी गोकुळालाही धन्य करेल. पुराण पुरुष असलेला श्रीकृष्ण यशोदेजवळ पोहोचला आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्म गोकुळामध्ये झालेला आहे. ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.